गोव्यामध्ये सध्या अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलंय। दिवसेंदिवस त्यात वाढच होत चालली आहे। असाच एक अपघात चोरला घाटात 25 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडला। मिळालेल्या माहितीप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये नोंदणीकृत असलेला एक 18 चाकांचा ट्रक घाटमाथ्यावरील रस्त्याकडेला धडकल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाळपई आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। हा अपघात इतका भीषण होता की प्लायवूडने भरलेल्या या ट्रकचा पूर्णपणे चक्काचूर झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक कर्नाटकहून गोव्याच्या दिशेने प्लायवूड घेऊन येत होता। हा ट्रक घाटमाथ्यावरील वाइल्डरनेस्ट नेचर रिसॉर्टजवळ सकाळी 7:24 पोहोचला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला। यात तो ट्रक रस्त्याच्या कडेला आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दरीत कोसळलेल्या ट्रकखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला क्रेनची मदत घ्यावी लागली। जखमी व्यक्तीला तातडीने बाहेर काढून उपचारांसाठी वाळपई आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।